तर अगोदर आपण दुसरी पिढी पाहिली, आता आपण बघणार आहोत तिसरी पिढी. हे बघा, एक एक करून आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. ओके, बघा कुटुंबामध्ये कुटुंब म्हटलं की छोटी मुलं असतात. ती बघा इथे छोटी मुलं देखील आहेत. खूप मस्त असं कुटुंब आहे, कारण एवढी माणसं असणं मोठी गोष्ट आहे. आणि नुसतं माणसं असून चालत नाही, असे सगळे जीवाला जीव देणारे अशी लोक आहेत ते. तर आपण मगाशी म्हणालो त्यानुसार आपण जाऊया आता वरती, टेरेस वरती बघूया. आम्ही सगळे सण म्हणजे जे वर्षभरात जे काय आहेत ना ते पूर्ण फॅमिली एकत्र येऊन जातो. ओके, मग तुम्ही होळीला पण येता का इकडे? होळीला पण येतो आणि मुंबईला गोकुळ अष्टमी आमच्या घरात होतो. अच्छा, इकडे होतो गावी. तसंच गावी बॉम्बेला आम्ही ठाण्याला करतो हांडी, म्हणजे हांडी पण बांधतो. अच्छा, त्याचे म्हणजे 7-8 हांड्या दुसऱ्या दिवशी करतो आणि रात्रीची जन्माष्टमी. अच्छा, म्हणजे सगळे सण साजरे करतात. बोलल्याप्रमाणे ही लोक म्हणजे खूप हौशी आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी ते लोक करतात. इकडे मुंबईवरून ये जा करून सगळ्या गोष्टी मॅनेज करतायत. तर चला जाऊया आपण वरती टेरेस. हा बोला. हा, आमच्या पिढीमध्ये सगळी पोरं आम्ही शिकलेलो. असं नाही म्हणजे की असं नाही आहे की इथे जे मुलं आहेत ते देखील वेल एज्युकेटेड आहेत. आपण विचारूया त्यांना काय काय ही मुलं करतायत, आता कोणते शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये शिकतात, म्हणजे 9वी-10वीला आहेत 2 जण लहान. त्याचप्रमाणे बाकीचे एक कॉलेजमध्ये आहेत काही काही, आणि 2 जण जॉबला जातात. परंतु म्हणजे कितीही काही असलं तरी पण आम्ही गणपतीसाठी सुट्टी घेऊन 10 दिवस एकदम सुट्टी घेऊन उत्साहाने आनंदाने सण साजरा करण्यासाठी गावी येतो. हा, म्हणजे कोकणी भाषेत जर बोलायचं झालं ना तर सगळ्यांना फाट्यावर मारून आम्ही गावाला येतो गणपतीसाठी. हा, फाट्यावर मारून सगळ्यांना आम्ही गावाला येतो. आमच्या तिसऱ्या पिढीतले हे पहिले 2 इंजिनियर तयार होणार आहेत. हे बघा, एका घरातील म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे जुम्मा कुटुंबियांसाठी, कारण एका घरामध्ये 2 इंजिनियर हे बघा आहेत इथे. चला जाऊया आपण वरती टेरेस वरती बघूया जो समुद्र व्ह्यू आहे. सुरुवातीला आपण ज्या वेळेला एंटर करतो त्यावेळेलाच वरती टेरेस वरती जाण्याचा मार्ग आहे. साधारण जाळी लावले का हे बघा. वा, हे बघा किती मस्त असं वातावरण आहे. खूप जवळ होतो आपण समुद्राच्या. संध्याकाळचा आपला गाव आणि कोकण कसा दिसतो ते बघा इकडे. हे बघा नारळाची झाडं, आणि तो तुम्हाला समोर जो दिसतोय ना ब्रिज, तो भविष्यामधील रत्नागिरी आणि रायगडला जोडणारा हा सेतू म्हणता येईल आपल्याला. पूल आहे तो. हे बघा, घराच्या पाठीमागेच हिरवळ दिसेल तुम्हाला, आणि त्या डोंगरामधून एक छोटासा झरा वाहताना दिसतोय. किती मस्त असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण. थोडा वेळ सकाळी पाऊस होता त्याच्यामुळे तिकडे बघा धुका देखील सुटलाय. थोडंसं आपण क्लोज जाऊन झूम करण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, ह्याला म्हणतात कोकण. टेरेसवरून आलो मगाशी देखील ते म्हणाले यांचं कुटुंब मोठं असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी अगोदरच व्यवस्था करून ठेवली आहे. हे बघा, हे 6 रूम्स फर्स्ट फ्लोअरवरती आहेत. हा बघा, आमच्या मोठ्या बाबांची रूम आहे. ओके, म्हणजे जे मोठे होते या कुटुंबामध्ये ते. अच्छा, म्हणजे ते आता काका ऑफ झाले ते. आणि हे तुमच्या गुरुजींचे. अच्छा, हे जुम्मा गुरुजींचं हे रूम आहे, आणि हे दुसऱ्या देखील रूम्स आहेत. दत्तात्रय. अच्छा, आणि हे रूपा जुम्मा. ओके, बघा किती मस्त असं छोट्या छोट्या रूम आहेत. हे किसन जुम्मा सर, आणि हे देवदास जुम्मा. ओके, इथे बाथरूम आहे. अच्छा अच्छा, कॉमन बाथरूम आहे, म्हणजे सगळ्यांसाठी
ज्या पद्धतीने हॉटेल लॉजिंग ज्या पद्धतीने बनवलं ना, असं अशा टाईपमध्ये हे छोटंसं घर बनवलंय. छोटं नाही म्हणता येणार, कारण ह्या घरामध्ये जवळजवळ 6 कुटुंब राहतात. तर छोटं म्हणून कसं चालेल. तर आता जाऊया आपण परत एकदा बाप्पाच्या तिथे. काकीनी त्यांच्या हाताने बनवलेला प्रसाद, बाप्पाचा प्रसाद म्हणून पुरणपोळी आपल्याला दिले. एवढी नाही, आपण नुकतं जेवून आलोय. संध्याकाळी 6:30 जरी वाजले असले ना तरी पण आपण लेट जेवलोय, त्यामुळे थोडी आपण देऊ प्रसादीचा मान करूया. तर मित्रांनो, कसं आहे, आता सध्याच्या युगामध्ये तुम्हाला मुलं मोबाईल लॅपटॉप असं कम्प्युटर असं TV याच्यामध्ये तुम्हाला व्यस्त दिसतील, पण ह्या छोट्या मुलांचा आदर्श घेण्यासारखा आहे. कारण ही मुलं बघा हातामध्ये, तिथे बघाल तुम्ही एक छोटू मुलगा आहे, आपला बाबू आहे, तो ढोलकी वाजवतोय. म्हणजे हे बसले तिथे काहीतरी भजन म्हणणार आहेत. तर भजन अभंग काय जे काय म्हणतायत ते आपण ऐकतोय. आता बघूया. मित्रांनो, आपलं आता इथे दर्शन झालंय बाप्पाचं. आता आपण आजूबाजूच्या जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं देखील दर्शन घेण्यासाठी काका आणि काकी यांच्यासोबत जाऊया. चला जाऊया. ओके चला. छत्र होतं ना. युट्यूबवर आले तुझ्या घरी. या इथे या काकांची 3 बाजूचे नंबर काका जाऊ आहे आहेत आमची, त्यांचं हे माई आई ते भाऊ, हे भाऊ त्यांचे, हे भाऊ आणि ह्या भाऊचे. तर आपण बाप्पाचं दर्शन घेऊया यांच्या इथे. किती मस्त सुंदर असं डेकोरेशन आणि बाप्पाची मूर्ती त्याच्यामध्ये. काका कुठली मूर्ती आहे आपल्या, म्हणजे कुठून आणली आहे, कोणत्या गावात? आम्ही बाणकोटवरून आणले. बाणकोटवरून. तर बघा मगाशी तिथे आपण येताना काका असे भेटले की त्यांनी बाप्पाच्या पूजनासाठी लागणारा दुर्वा इकडे नेण्यासाठी आल्याने काकानी मूर्ती बाणकोट मधून आणली आहे. म्हणजे काय आहे बघा. हातांना आवड आहे ना. आमचे गणपती बाप्पा खूप चांगले. हे बघा कसे बच्चे कंपनी सोबतच आहे आपल्या.
आपण बघू कोणतं चॅनल आहे कोकणचं काका मुंबईला असता काय? हा हे मुंबईलाच असतात. अच्छा. आणि मग डेकोरेशन साठी किती दिवस अगोदर आला होता? 2 दिवस अगोदर आलेलो. 2 दिवस अगोदर. अच्छा. खूप छान डेकोरेशन केलंय. घरामध्येच केलेलं आहे. हो काय? सगळं घरीच. अच्छा अच्छा अच्छा. बघा त्यांनी सर्वांनी केलं मिळून सर्व. अच्छा अच्छा. हे भाऊ आहे ओके ओके. तिघं म्हणजे एकत्र मिळून सगळं म्हणजे इथे आल्यावर. अच्छा. हे बघा छोटंसं घर आहे आणि बाप्पाचं डेकोरेशन बघा तुम्ही. कमी वेळेमध्ये सुंदर असं बनवण्याचा प्रयत्न केलाय. फुलांचं सजावट दिसते इकडे. जरी रेडीमेड जरी फुलं असली ना तरी पण त्यांना ज्या प्रकारे इथे लावलं गेलंय खूप सुंदर पद्धतीने लावलंय. आपण बघू शकता. ह्याच्याच बाजूला एक दुसरं एक घर आहे आणखी. जाऊया तिथे देखील. मी मेसी घेतली. या आतमध्ये हे बघा तिथे बाप्पा बघितलं आपण पण दर्शन देखील घेतलं. आता इथे आल्यानंतर थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळतंय. शंखावरती बाप्पा विराजमान झालेला आहे. किती दिवसाचा काका गणपती बाप्पा आहे? 7 दिवस. गुरुवारची जाते ना. आता गुरुवारी जाणार त्यावेळेला तुमचे पण फक्त गणपती बाप्पाच असतात की गौराई पण असते? नाही, गणपती आमच्याकडे अशी सगळ्यांकडे गौराई बसत नाही. ओके. अगदी वाडीची बरोबर. आमच्या तिकडे पण गावामध्ये 7 ते 7-8 अशा असतात. आमच्या गावामध्ये म्हणजे आहे एवढं सगळीकडे नाही. ओके. एका वाडीला एक. तर मोठ्या काकांची मुलगी. तुमच्या मोठ्या काकांची. ओके 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 चुलत बहीण. ओके. म्हणजे आजूबाजूला जे घर आहेत त्यांचे सगळे रिलेटिव्हच आहेत. तर जाऊया आणखी दुसरे बाप्पा का आहेत तिकडे देखील. नाही काकी झालं तिकडे. हा प्रसाद. प्रसाद घेऊया थोडासा कारण सगळीकडेच बाप्पाचं दर्शन घेतोय गोड खाऊन खाऊन. चला. चप्पल घाल जरा. इथे समोर काय कुठे? या घरामध्ये. काकी कुठे जाऊया? हे बघा कसं गावातून झरावरून मी मगाशी दाखवलं ना झरा. 2 घराच्याच बाजूला आहे. हा एक घर आहे आणि हा त्यांचं घर आहे आणि त्याच्यामधून हा झरा वाहतोय जो डोंगरामधून वरून आलाय. आपण बघू शकता. हे बघा ह्या गाड्याची लाईन बघा किती लागल्या आहेत. तब्बल 4 गाड्या दिसतील तुम्हाला. सगळे मुंबईकरी चाकरमणी आपले कोकणामध्ये परतलेत आपल्या गावी आपापल्या गावी. ओके. त्या घरामध्ये इथे एक बाप्पा आहे. इथे यांच्या इथे देखील जाऊया आपण दर्शन घेऊया. तर इथे ह्या काकींचं माहेर घर आहे आणि त्यांच्या माहेर घरी आलो आपण. बघू शकता किती छोटी आहे सुंदर अशी शोभा मूर्ती. पूर्वी तुम्हाला अशा पद्धतीच्या मूर्त्या बघायला मिळायच्या ज्यावेळेला बागमांडल्यामध्ये कारखाना होता. जे स्वतः हाताने घडवल्या जायच्या मूर्त्या मातीच्या त्यावेळेला अशा मूर्त्या दिसायच्या की आता किंचित अशा मूर्त्या बघायला मिळतात छोट्या. आमच्याकडे डेकोरेशन असायचे मोठे मोठे अगदी म्हणजे स्वतः करायचे. माझ्या मोठ्या त्यांची पोरं होती भाऊ ते अगदी मोठं डेकोरेशन चलचित्र. हा अख्ख्या गावापैकी म्हणजे आमच्याकडे व्हायचं. तर मित्रांनो काकींच्या माहेर घरी आलोय आणि एक छोटस घर आहे आणि त्या घरामध्ये माणसं खूप आहेत आणि सगळं मॅनेज करतात. अच्छा. तर बाप्पाचं
इथे बाप्पा आल्यानंतर हे सगळे लोक मुंबईमधून इथे गावामध्ये आलेत आणि आता त्यांची जेवणाची तयारी देखील चालली आहे. हे बघा इथे मावशी आहेत या, आणि हे बघा इथे काहीतरी काम चाललंय, भाजी वगैरे कापण्याचं, भाजी कोथिंबीर जुडी आहे, काहीतरी साफ करतायत. आणि हे बघा इथे किचनमध्येच छोटंसं मंदिर देखील आहे ते बाप्पाचंच. ओके, हे आहेत काकींचे वडील जे की आपल्यात नाही आहेत आता, आणि इथे त्यांचं किचन आहे. बघा किती मस्त छोटंसं घर आहे. अशी छोटी घरं बघायला खूप कमी आहेत, माणसं खूप आहेत, पण घर छोटे आहे. खूप छान घर आहे. तर जाऊया आता पुढे. घेतलं घरचे जे बाप्पा आहेत त्यांचं तर दर्शन झालंय, पण आता वर्षानुवर्ष इथे बाप्पा विराजमान असतात अशा ठिकाणी आता आपण जाणार आहोत. बाप्पाचं जे मंदिर आहे कोळीवाड्यामध्ये. तुमच्या ह्या कोळीवाड्यामध्ये असे मंडळ 2-3 मंडळ आहेत ना? 5 मंडळ आहेत. 5 मंडळ आहेत. अच्छा, कोणते कोणते? श्री विष्णू मंदिर, ओके, नंतर रखमाई राधाकृष्ण मंदिर, गणेश मंदिर, त्यानंतर दत्त मंदिर आणि एक शिवशंकर मंदिर. ओके, आता हे मंदिर आहे ते गणेश मंदिर. ओके, तर जाऊया आपण. पाटील मंडळी. हे बघा समोर बघा नजारा, बघा नजारा किती मस्त असं वातावरण आणि धुकं. थोड्या वेळापूर्वी पाऊस होऊन गेला ना, त्याच्यामुळे असं वातावरण झालंय. हे बघा समोरच बाप्पा, पण आपल्याला इथून देखील बाप्पाचं दर्शन होते गेटच्या बाहेरून. चला जाऊया आतमध्ये दादा. हे बघा श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी जे आपलं मंदिर आहे तिथे त्याचं प्रतिकृतीच्या स्वरूपात इथे एक सन्मान चिन्ह ठेवलंय. पण सन्मान चिन्ह म्हणता नाही येणार, कारण प्रत्यक्ष तिथे आपल्याला श्री हरोबाचं दर्शन झालंय आणि इथे आपले वर्षानुवर्ष विराजमान असणारे आपल्या श्री गणरायाचं दर्शन झालंय. हे बघा इथे आपण बघू शकता जे मंदिर आहे त्याच्यामध्ये हा मुख्य गाभारा आहे, आणि या गाभाऱ्यामध्ये जे वरती छताचं जे काम केलं आहे म्हणजेच मंदिराचं जे सीलिंग म्हणता येईल तुम्हाला, त्याचं नक्षीकाम आपण बघू शकता. आणि इथे देखील हे बघा किती मस्त असं लावलं आहे स्टीलमध्ये सगळ्या गोष्टी, आणि हे काहीतरी काचेचं मटेरियल असावं. हे बघा वरती नक्षीकाम. या मंदिराचा आय थिंक जीर्णोद्धार झाला होता जानेवारी 2006 साली. आपण बघू शकता ओम गणपती नमः श्री गजानन प्रासादी पाटील मंडळी बाग मंडळी. मी मगाशी म्हणालो, काका देखील म्हणाले की हा पाटील मंडळीचा मंदिर म्हणजे 5-6 मंडळ जे काय आहेत त्याच्यानुसार वेगवेगळ्या मंडळाचे मंदिर आहेत त्यानुसार हा यांचा मंडळ आहे. आणि ही नावं आहेत ज्यांनी या मंदिरासाठी योगदान दिलंय, आर्थिक असू दे किंवा मग आणखी कोणत्याही स्वरूपात, असं हे ज्यांनी योगदान दिलंय त्यांची इथे नावं दिसतात तुम्हाला. एक छोटंसं एक नाम फलक म्हणता येईल आपल्याला. इथे देखील सेम ज्यांनी नाव इथे सहकार्य म्हणताना आपण म्हणणार नाही, कारण बाप्पाच्या
कार्यासाठी आपण सहकार्य करू शकत नाही, कारण देणाराच बाप्पा आहे, तर त्याला आपण काय सहकार्य करणार. हे बघा चला जाऊया आपण. आपलं आता बाप्पाचं दर्शन इथे देखील मंदिरामध्ये झालं. आता आपण जाऊया इकडे परत, जिथे आपली बाईक उभी केल्या काकांच्या घरी तिथेच जाऊया आता. हे मंदिर आहे ना, हे तुम्ही बघाल तर ज्या तुम्ही बागमांडल्यामध्ये येताना त्यावेळेला रोडच्या नजीक म्हणजे जवळच आहे. तुम्ही देखील कधी इकडे आलात तर नक्की या बाप्पाचं दर्शन घ्या. आपण आता जाऊया तिथून, समुद्र व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करूया. संध्याकाळ झाले, किती मस्त वातावरण, शांताचं वातावरण, पाऊस देखील थांबलाय. हा काका नमस्कार, बरेच दिवसांनी दिसताय. वेळ नाही भेटला हो, म्हणून आज आलो का. हे बघा समुद्र व्ह्यू, किती छान असं वातावरण आहे. हे बघा हे घर आहे, म्हणजे रोडच्या बाजूलाच आहे, 2 मिनिटावरती, जिथे आपण सुरुवातीला गेलो त्या काकांकडे, ते त्यांचं हे घर बघा, किती मस्त असं घर आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेला सुरुवातीला ज्यावेळेला आलो ना, त्यावेळेला नजर पहिली पडली त्या तिथे आपण तुम्हाला देखील दिसत असेल, काठ्या उभ्या केल्यात आणि छोटंसं काहीतरी कठडा टाईप काहीतरी मंदिर, आणि तिथे घंटा देखील लोंबतात, मंदिर टाईप बनवलं आणि झेंडे थोडे बावटे लावलेले आहेत. मी घरात आता म्हणजे निघताना ह्यांना विचारलं काकांना हे नक्की काय प्रकार आहे, तर त्यांच्याकडून माहिती घेऊया नक्की काय आहे ते. देवीचं म्हणजे बायांचं ते मांड आहे, देवी मोठ्या बाया किंवा कांदण्या वगैरे येतात लहान मुलांना, तर तो इथे पहिला मान द्यावा लागतो. हे खूप पिढ्यानपिढी म्हणजे पूर्वीपासून आहे. ओके, तर हे बाया म्हणजे सुरुवाती अगोदर कसं असायचं, बाया खेळल्या जायच्या, तुम्ही मान भरले जायचे, तर तसाच काहीतरी प्रकार आहे. तर पूर्वीपासून खूप जुनं आहे हे. संध्याकाळची पूजा, सकाळची पूजा. ओके. या हिमलता छापे म्हणून आमच्या बहिणीच आहे. अच्छा. ते नेहमी अगदी नित्यनेमाने करतात. ओके. ह्या काकी आहेत, त्याची नित्यनेमाने संध्याकाळी सकाळ संध्याकाळ पूजा करतात. आणि जागृत देवस्थान आहे. तर मित्रांनो, आपण आता सगळं झालंय, समस्त जुम्मा कुटुंबियांचं घर देखील आपण पाहिलंय, बाप्पाचं दर्शन देखील झालंय, आणि आजूबाजूचे जे बाप्पा आहेत त्यांचं देखील दर्शन झालंय. आणि आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवणार आहोत. तर ह्या देखील काकी आत्ता मध्येच आल्यात. कोण आपलं नाव काकी सांगा? दीप्तला छापे. ओके. ह्या काकी इथे आपण त्यांच्या इथे गेलो होतो दर्शनाला, पण त्यावेळेला तर मिळालं नाही आपल्याला तिथे, पण आता आल्यात त्या इथे. आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, कारण गणेश उत्सव चालू आहे, त्याच्यामुळे आपल्या कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. अजून साधारण 3 दिवस बाकी आहेत. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.